10% आरक्षण दिलं या सरकारला, तेव्हा त्यांनी तो सर्वे केला आहे. सर्वे हा परत मी खूप धाडसाचं आणि मोठं विधान करेन गव्हर्नमेंटच्या विरोधामधलं. हा सर्वे 100% बोगस आहे. आता 10% देताना हो, आत्ताचं जे एक्झर्शन केलंय त्यांनी तो 100% बोगस आहे. आम्ही सन्माननीय न्यायालयामध्ये सुद्धा आहोत. बोगस आहे तो टोटल. ज्या पद्धतीनं गायकवाड आयोगाचं झालं त्याच्यापेक्षा वाईट या सर्वेमध्ये झालेलं आहे. तुमच्या 2 अध्यक्षांनी राजीनामा दिला होता. 2 अध्यक्ष नाही, सन्माननीय अध्यक्ष आणि आम्ही 4 सदस्यांनी राजीनामे दिले होते. कसं झालं हा म्हणजे काय काय तथ्य बोगस त्याच्यातले काय गोष्टी बोगस कशामुळं, कुठला नेमकं काय त्रुटी होत्या? त्रुटी म्हणण्यापेक्षा हे बघा, आयोग गठीत करण्याचा अधिकार हा शासनाला असतो, पण गठीत झाल्यानंतर त्याची काम करण्याच्या पद्धती आणि त्यांची एक स्वायत्त असे अधिकार असतात. आणि त्या अधिकारामध्ये ज्यावेळी शासनाचा डायरेक्ट इनडायरेक्ट इंटरफिअरन्स होतो आणि ज्यावेळी काम आमच्या मनाच्या विरुद्ध होते असं लक्षात येतं. कारण आम्ही शासनाच्या म्हणण्याप्रमाणे जर वागलो तर मग या महाराष्ट्रामधलं न्यायाचं आणि संविधानाविरोधी आमच्या हातून जर काही गोष्टी होणार असतील तर आम्ही मग या सगळ्या लोकांनी आम्हाला न पटल्यामुळं आम्ही ह्या गोष्टी राजीनामे दिलेले आहेत. आम्ही त्यावेळी विस्तृत अशा मी 1-1 तासाच्या मुलाखती मी आपल्या माध्यमाद्वारे महाराष्ट्राला दिलेल्या आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.